तुम्ही जर माझा व्हिडिओ पहिल्यापासून बघत असला तर तुम्हाला हे मांजर माहित असेल. आपल्या घराच्या मागे राहत होतं, तर आता हळूहळू आपल्या घरात यायला लागली. पक्याला उचलते खुटावाडीतनं आणि ओमक्या बांबड्यात जाऊन थांबलेली दिसते. मग ओमक्याला पण घेतो आणि आम्ही डायरेक्ट जातो कॉलेजवर. कॉलेजवर गेलेले वेळ काय आम्ही थांबत नाही, पहिले 2 तास करतो आणि परत जातो, कारण की ओमक्याची MSCIT ची परीक्षा होती. जाता आता 12वीच्या मार्कलिस्टची तिने आम्हाला झेरॉक्स काढायची होती, त्यामुळे आम्ही चालतो. खरी ती झेरॉक्स मशीन खराब झालं. परत आम्ही कॉलेजवर येतो आणि कॉलेजवर आल्यावर बघतो तर ओमक्या आलतं. प्रत्येक मराठी शाळेत पंढरची वारी जातात बघा, ते नियोजन इथं चालू होतं. असं नियोजन असावं बघा. तिथनं जाता बांबडत, कारण का बांबडच्या ग्रामपंचायतमध्ये पक्क्याचं काही काम होतं किरकोळ. परत येताना लागलीच पक्क्या पण सोबत येते, कारण का पक्क्याला रानात जायचं होतं आणि भावासाठी मी वडापाव आणलेला. घरात जाते झोपायचं नियोजन होतं तर राजा येते, मग राजा संग जाते मी खाली. आमच्या जण परवा पण येते, लय काय ना आम्ही 10-15 मिनिटं खाली बसतो आणि परत घरात निघतो, कारण का पावसाचं वातावरण झालं. व्हिडिओ मध्ये दिसते की नाही माहित नाही, खरं पाऊस तर किरकोळ चालू होता, त्यामुळे आम्हाला राजा इथे सोडतो आणि राजा जाते परत घरला. मी पक्क्याला फोन करता, कारण का विषय असा होता की आम्ही राईस खायला जाणार होतो आणि जाता बघतो